एक महत्वाची बातमी आहे ते बेटिंगच्या दृष्टीने आता बेटिंग अधिकृत करण्याचा प्रस्ताव जो आहे तो समोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते। क्रीडा मंत्रालय ऑनलाईन बेटिंग हे अधिकृत करणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। या संदर्भात ब्रिटनमध्ये अधिकृत बेटिंग संदर्भात काही गाईडलाईन्स जे आहेत त्या मागवण्यात येतील। विजय साळवे आपल्या सोबत आहेत। विजय, काय अधिक माहिती? अश्विन, क्रीडा मंत्रालयाने ऑनलाईन बेटिंग भारतामध्ये कायदेशीर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्या दृष्टीने देशातले जे या प्रकरणी जे महत्वाचे घटक असतील त्यांच्याशी चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। क्रीडा मंत्रालयाचे म्हणजे सचिव जे आहेत इंजेती श्रीनिवास हे सध्या इंग्लंडमध्ये आहेत आणि विविध गोष्टींवर युके आणि भारत यांच्यामध्ये एक परस्पर सामंजस्य करार त्याच्यावर स्वाक्षरी होणार आहे काही दिवसातच आणि त्या करारातली एक मुख्य बाब ही ऑनलाईन बेटिंग आहे। अर्थात ऑनलाईन बेटिंग हे तातडीनं भारतात कायदेशीर होऊ शकत नाही, त्या दृष्टीने अनेक गोष्टींची चाचपणी कशा पद्धतीने करायला हवी, इंग्लंडमधली जी सर्वोत्तम सिस्टीम जगात समजली जाते ती कशा पद्धतीची आहे याचा परिपूर्ण अभ्यास क्रीडा मंत्रालयाकडून केला जाईल आणि त्या दृष्टीनेच तो परस्पर सामंजस्य करार आहे। साधारण 2-1 वर्ष लागतील याचा एक अधिकृत ड्राफ्ट तयार करण्यासाठी आणि कदाचित अश्विन, जर याची सुरुवात कुठून झाली असेल तर तुलाही कल्पना असेल की सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय मधल्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी चीफ जस्टिस RM लोढा यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली होती, एक सदस्य समितीने, त्यांनी देखील त्यांच्या रिपोर्टमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलं होतं की आता दिवस आलेत भारतात बेटिंग किंवा ऑनलाईन बेटिंग हे अधिकृतरित्या सुरू करावं आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू झालेले आहेत। याचं कारण म्हणजे दोह्याच्या एका इंटरनॅशनल सेंटर ऑफ स्पोर्ट्स सिक्युरिटीनं आधीच स्पष्ट केलेलं आहे की भारतात अनधिकृत पातळीवर 9.5 लाख कोटी रुपयांचं बेटिंग आधीपासूनच अस्तित्वात आहे। मग ते स्थानिक बुकीज असतील किंवा अनधिकृत वेबसाईट्स असतील याच्या माध्यमातून आहे। हॉर्स रेसिंग हा प्रकार भारतात केवळ कायदेशीर आणि त्याच्यावर देखील 28% GST आहे। क्रीडा मंत्रालयाचं म्हणणं आहे की याच्यामधून खेळांसाठीचं जे फंडिंग आहे, जो आर्थिक पुरवठा होतो खेळांसाठी, तो सुधारता येऊ शकतो किंवा वेगवेगळ्या मंत्रालयांचा जो विविध योजना असतील त्याच्यासाठी पैसा उभारता येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं कसं काय ऑनलाईन बेटिंग कायदेशीर करता येईल या दृष्टीनं आता पहिली पावलं अश्विन आता नुकतीच उचलायला सुरुवात झाली आहे। प्रत्यक्षात हे सगळे यायला किमान 2 वर्ष तरी लागतील। अश्विन, विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।